शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे युट्यूब चॅनलवरती आपणा सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आज तर आपल्या कंपनीमध्ये अतिशय प्रगतिशील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांचं पूर्ण नाव पत्ता सारा या ठिकाणी सांगणार आहे. आणि विशेष करून म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो की आज 3-4 वर्षापासून आपल्याकडचे ते प्रोडक्ट सर्व वापरताय आणि अतिशय डाळिंबा शेतीमध्ये त्यांच्याकडे भगवा व्हरायटी असेल किंवा आरक्ता असेल, हे सर्व व्हरायटी त्यांच्याकडे आहे. आणि मी त्यांचा आवर्जून उल्लेख थोडा प्रगतिशील का म्हटलो की डाळिंब पिकामध्ये बऱ्याचदा जसं जसं वातावरण बदलतं तसं तसं आपण त्याला अपडेट व्हायला पाहिजे आणि म्हणून हे शेतकरी अपडेट आहे. तर त्यांची मुलाखत आपण आज घेतोय. तर मी नवले साहेबांना विनंती करतो की तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. भाऊराव माधव नवले, मालदाड, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. जिल्हा अहिल्यानगर. नवले साहेब मालदाड गावामधले आहे आणि विशेष करून मागच्या वर्षी आपण काहीच बेसल डोस भरला नाही, बरोबर? आपण रहाणे ॲग्रोचं पूर्ण सेटिंग किट वापरलं. सेटिंग किट वापरलं, ज्याच्यामध्ये स्पीड 100 आहे, ड्रिपॉल आहे, आपण स्लरी करायला सांगितली. स्लरीचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले? स्लरीचे सर्वात जास्त रिझल्ट प्रॉपर आले. प्रॉपर आले. नॅनो पीएसबी आणि केएमबी अशी त्यांना स्लरी करायला दिली आणि स्पीड 100 आपण ड्रिप मधून सोडलं. ड्रिप मधून सोडलं. सॉइल बुस्टर पण दिलं. सॉइल बुस्टर. तर त्याचा तुम्हाला झाडावरती काय म्हणजे रिझल्ट किंवा परिणाम काय दिसायला लागले? स्ट्रोक, फुलांचे स्ट्रोक एकदम चांगल्या क्वालिटीचे होते आणि स्ट्रोक चांगले आल्यामुळे मग लिक्विड खतांची गरज नाही. तुम्ही लिक्विड खत वापरतच नाही. मी साईज पण एकदम चांगली भेटली आणि झाडावरती माल पण चांगला निघाला. म्हणजे 52-34 वगैरे कुठे लिक्विड वापरले? आपलं रहाणे ॲग्रोचं स्पीड 100, ड्रिपॉल वगैरे सर्व वापर आणि जे काय स्लऱ्यांसाठी मटेरियल लागेल ते आपण वापरलेलं आहे. वरतून यांना आपण सुपर कॅप्सूल, कमांडो ही पण फवारणी आपण दिली. केलं ना. सुपर कॅप्सूलचे केल्या, कमांडो, नीम तेल, करंज तेल आपले थ्रिप्ससाठी वापरला. बायो 2021 पण वापरला. म्हणजे मागच्या वेळेस विषय असा होता की आपलं बेसल डोस भरायचा चालू होता. हा नाही करता आपण काय केले की रासायनिक डोस अजिबात भरला भरतच नाही रासायनिक. म्हणजे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचंय की ते शेणखताचा भरपूर वापर करतात. कुजलेलं चांगलं शेणखत वापरतात. बाकी 10-26 नाही, एमओपी नाही, काहीच नाही. आणि मग ते मला बोलले की तुम्ही शॉर्टकट काय करता येईल. म्हटलं तुम्ही एक काम करा, काडी स्टोरेजचं काम चांगलं करा. आणि त्यानंतर काडी स्टोरेजचं आपण जवळ 3-4 फवारण्या घेतल्या. कुठल्या घेतल्यात आपण? काडी स्टोरेज साठी आपण 1840 वापरलं. 1840 0050 वापरलं आणि 052-34 एकदा घेतलेले, एकदा दोनदा घेतलेले. पण ज्या वेळेस बाग करतो तिथून पुढे आपण लिक्विड आणि रासायनिक कोणतंच वापरतच नाही. फक्त काडी स्टोरेजला त्यांनी ते 52-34 वगैरे ते वापरलेलं आहे. बाकी आपली सेटिंग किट आपण मग त्यांना दिली. आणि मागच्या वर्षी झाड आपलं लोड किती झालं? झाडावरती 150-200 फळ तोडावं लागले. काही फळ 150-200 फळ ओव्हरलोड झालं. झाड ट्रेस मध्ये जायच्या वेळेला एवढं लोड झालं. म्हणजे ट्रेसवर झाड जायला लागले एवढी त्यांची सेटिंग खूप चांगली झाली. आणि त्यानंतर पुढे आपण पिकअप 90 वगैरे साईजला वापरलं. पिकअप 90 वापरलं साईजला. तर तुम्ही मगाशी बोलले की काही झाडावरती 3 आणि 4 कॅरेट पण माल निघला. काही झाडांवरती निघाला. जे घरामागे जो प्लॉट आहे आपला 200 झाडांचा, 4-4 कॅरेट जाळ्या माल निघाला. 4-4 कॅरेट माल म्हणजे जवळजवळ 70 ते 80 किलो माल एका झाडावरती निघला. अशा प्रकारे म्हणजे रहाणे ॲग्रोचे जी काही सेंद्रिय प्रोडक्ट आहे जसं की पिकअप 90 आहे किंवा आपल्या सेटिंग किट आहेत, आपण काही स्लरीचं नियोजन सांगतो, तर याचे खूप रिझल्ट आहे. आणि खर्च सुद्धा आपला कमी झाला. कमी खर्च आहे ना. आता जे सेटिंग किट चालवलंय आपण, परत मला खर्चच नाही ना. नाही आता या पूर्ण बाग सेट होईपर्यंत खर्चच नाही. एक जवळपास सेटिंग पर्यंत लय झालं 2-4 हजाराची बुरशीनाशक बाहेरून घ्यावं लागतील. त्याची गरज पण नाही. गरजच येणार नाही कारण आपण सर्वच दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपला खर्च कमी होतो. पहिली गोष्ट रिझल्ट चांगले आहे. आणि झाड एवढं मागच्या वर्षी बेसल डोस नाही तरी पण झाडाचा वाढीचा वेग कसा आहे? डबल झाली झाड. डायरेक्ट डबल झाडं झाली. म्हणजे खूप खत भरले म्हणजे आपण खूप यशस्वी. असं जर शेतकऱ्यांचं काही मत असेल तर मी त्यांना सांगेल की तुम्ही स्लरी नियोजन, आपण मायक्रोन्यूटन याच्या जरी आपण फवारण्या केल्या आणि व्यवस्थित ड्रिप ऍप्लिकेशन जर आपण व्यवस्थित केलं म्हणजे आता तुम्हाला ड्रिप मधून पण आपण मायक्रोन्यूटन दिले, फवारणी मधून पण दिले,
आपण तो बॅलन्स तिथं केला खतांचा आणि परिणामी या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगले आले. पिकअप 90 साधारण आपण किती वापरला असेल बरं? 2 आपले 2 वापरले. वारातावर आराखताला 2 वापरले. डाळिंब फुटायला लागली उसायची. डाळिंब फुटायला लागले. आम्ही म्हटलं तिसरं ऍप्लिकेशन तुम्ही देऊ नका. बघव्याला मात्र आपण 3, 4, 5 पर्यंत ऍप्लिकेशन करणारे शेतकरी आहेत. तर अशा प्रकारे आपण या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये रहाणे ॲग्रोची जी काही प्रोडक्ट आहे ती कमी खर्चात अतिशय चांगली आणि दर्जेदार देण्याचा आपला प्रयत्न आहे. या ठिकाणी नवले साहेबांनी खूप त्यांची मोलाची कमेंट या ठिकाणी दिली आणि महाराष्ट्रभरातून खरं तर हे जे तंत्रज्ञान आहे तर ते वेळोवेळी विविध भागामध्ये फिरतात. उदाहरणार्थ शेडनेटचा तुम्ही मागाशी मला किस्सा सांगितला. शेडनेटचं हिंडलो मी, खूप फिरले तुम्ही आणि शेडनेटचे फायदे काय तोटे तुमच्या लक्षात आले. लक्षात आले. आणि आज शेडनेटमुळं खूप फायदा होतो. त्याच्यानंतर आपला माल चांगला राहतो. त्याच्यामुळं शेडनेट ज्यांना जानेवारी फेब्रुवारीमध्ये बागा धरायचे आहे तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. असे प्रगतील शेतकरी आज आपल्या बरोबर होते आणि छान त्यांनी मुलाखत दिली. मी महाराष्ट्रभरातून जे काही शेतकरी आपला हा व्हिडिओ बघताय मी त्यांना विनंती करतो की जर तुम्हाला डाळिंब बागेमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही रहाणे ॲग्रोचे हे दर्जेदार प्रोडक्ट वापरा. सेटिंग किट असेल किंवा साईज किट असेल याचा तुम्ही वापर करू शकता. कमी खर्चामध्ये अतिशय उत्तम रिझल्ट या ठिकाणी मिळत असतात. म्हणून तुम्ही त्याचा उपयोग नक्की करा. आमच्या प्रोडक्ट बद्दल शेतकऱ्यांना काय सांगाल? प्रोडक्ट एकदम चांगले आहेत. सर्वात जास्त म्हणजे स्लरीचं जे नियोजन आहे ते केलं पाहिजे शेतकऱ्यांनी. मग जसं की पीएसबी, केएमबी जे आहेत ना एकदम भारी आहे ते. वेज डिकम्पोजरचा आपण वापर बद्दल बोललो. हा ते पण एकदम स्टँडर्ड आहे. हा हा हा. एवढंच ते आता ऑर्गॅनिक शेती म्हणल्यानंतर सेंद्रिय शेती याच्यासाठी गरज आहे आता. स्लरी काळाची गरज आहे आणि म्हणून मी 4 वर्षापासून शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही स्लरी नियोजन करत चला. त्याच्यावरती कंट्रोल राहील त्याच्यामुळे. हा, जर आपण केमिकल खतं कमी वापरले किंवा वापरलीच नाही आणि जर सेंद्रिय खतं वापरली व्यवस्थित स्लरी नियोजन केलं तर त्याला पण कंट्रोल या ठिकाणी राहतो. तर अशा प्रकारे जर डाळिंबामध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा काही समस्या असेल तर स्क्रीनवर आमचे नंबर दिसत आहे. तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. महाराष्ट्रभर या ठिकाणी आपण डीलरच्या आणि ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपण आपले प्रोडक्ट पाठवत असतो. तुम्हाला प्रोडक्ट लागत असेल किंवा काही सल्ला पाहिजे असेल तर बिनधास्त तुम्ही आम्हाला फोन करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी साईनाथ रहाणे आणि आदरणीय आमचे नवले साहेब रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.